कोर्टाबाहेर रडणारे संतोष देशमुखांचे भाऊ आणि पत्नी यांचे फोटो समोर आले आणि देशमुखांना झालेल्या क्रूर मारहाणीची पुन्हा चर्चा झाली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर शुक्रवारी सकाळी 11:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुनावणी झाली. कराडच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते म्हणाले, कराडला अटकेची कारणं पोलिसांनी लेखी स्वरूपात दिली नाही, त्यामुळे त्याची अटक बेकायदेशीर आहे. चुकीच्या पद्धतीने मकोका लावण्यात आला. मकोका आदेशाची मंजुरी ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आली. कराडचा या घटनेशी संबंध नाही. हत्येच्या वेळी तो घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता. त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याने जामीन देण्याची विनंती वकिलाने केली. कराडच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढताना मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे यांनी हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून दाखवला. यावेळी न्यायालयात शांत वातावरणात मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा थरार आणि क्रूरता उलगडली गेली. तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन हेलावलं आणि शांतता पसरली. जेव्हा या हत्येच्या 23 व्हिडिओ क्लिप्स न्यायमूर्ती SM घोडेस्वार यांना लॅपटॉपवर दाखवल्या गेल्या, तेव्हा कोर्टात उपस्थित देशमुख कुटुंबियांना अश्रूंचा बांधही आवरता आला नाही. ज्या निर्गुण आणि क्रूरतेने संतोष देशमुख यांना मारण्यात आलं, त्या क्षणाचा पुन्हा एकदा उल्लेख होणं हे पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांच्यासाठी असह्य करणारं होतं. बीडमध्ये जो आरोपी नंबर 2 आहे त्याचं बेल ॲप्लिकेशनची आर्ग्युमेंट होती आणि चार्ज फ्रेम करायचा होता काल, परंतु त्यांनी 16 वेळेस विनंती करून ते काम थांबवलं आणि परत काहीतरी कारण काढलं की फॉरेन्सिक लॅबला दिलेला लॅपटॉप त्याची माहिती आमच्याकडे आली नाही किंवा त्याचा रिपोर्ट आला नाही म्हणून ते थांबलंय. परंतु 19 तारखेला चार्ज फ्रेम होईल आणि आरोपी नंबर 1 त्याचं डिस्चार्ज बेल ॲप्लिकेशनचे आर्ग्युमेंट होत्या. तर आरोपीचं जे वकील आहेत त्यांनी जवळपास 3-3.25 तासाचं जे म्हणणं आहे त्यांचं, जी सुनावणी चालली त्यांची, आणि त्याच्यानंतर जे पीडित कुटुंबाचे जे सरकारी वकील आहेत या घटनेतले गिरासे साहेबांनी त्यांचं म्हणणं 2 तासात मांडलं आणि एवढ्यावर थांबला नाही विषय, तर त्याची 16 तारीख पडली पुढं. अजून 1-2 तासाचं म्हणणं जे या घटनेचं आहे ते साहेब मांडणार आहेत. त्याच्यानंतर जे वैयक्तिक फिर्यादीकडून जे वकील ॲपियर झालेले आहेत ते देखील त्यांचं म्हणणं मांडणार आहेत. 16 तारखेचा हा विषय आहे. पण तिथं हे सगळं करत असताना घटनाक्रमाचे काही 23 व्हिडिओ जे वकील साहेबांकडे आहेत त्यातले काही व्हिडिओ दाखवताना कोर्टाने असं सांगितलं की हे आम्हाला दाखवू नका, हे पाहणं असह्य आहे, आम्ही बघू शकत नाहीत. आणि आम्ही ती कल्पना केली फक्त ते व्हिडिओ, आणि मग आम्हाला अश्रू अनावर झाले. आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आमचे जे हाल झाले त्यातूनच मग आज सकाळपासून पत्रकार भावांचे खूप फोन येत आहेत, परंतु माझी मानसिकता नव्हती की कुठला फोन रिसीव करावा, काही बोलावा, कारण आम्हाला रात्री पण यायला उशीर झाला आणि त्या सदम्यामधून आम्ही कधी निघणारं नाहीत. अतिशय निर्घुण पद्धतीनं जी हत्या केलेली आहे. तर हाच 1 नंबरचा आरोपीच सगळं घडवून आणत होता. ह्यानंच सगळं हे षडयंत्र केलं, कटकारस्थान केलं. त्याचे व्हिडिओज, त्याची कॉल रेकॉर्डिंग, त्याचे टावर लोकेशन, त्याची सगळी ही चैन, या सगळ्या गोष्टी मी मेरिटविषयी जास्त बोलणार नाही, परंतु हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न सरकारी वकील साहेबांना केला आणि त्यांचं म्हणणं मांडलं. परंतु आता ह्याच्यात एक प्रामुख्यानं गोष्ट अशी आहे, देशमुख कुटुंबियावर एवढा आघात होऊन, गावावर एवढा आघात होऊन माझा भाऊ कायमचा ह्यांनी हिरावला आहे. पण आम्ही पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विनम्रपणे सगळ्या गोष्टी मागतोय, मुख्यमंत्री साहेबांना मागतोय, न्यायाच्या भूमिकेत SIT अधिकाऱ्यांना विश्वास व्यक्त करतोय, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. CIDच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं काम केलेलं आहे. पण गृहमंत्र्याला चॅलेंज म्हणून, न्यायालयाला चॅलेंज म्हणून, पोलीस प्रशासनाला चॅलेंज म्हणून आणि SIT CIDला चॅलेंज म्हणून आरोपीचं समर्थन करणारे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इंस्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्यावर काही पोस्ट शेअर करत आहेत ह्या 8 दिवसात की 1 नंबरचा आरोपी बाहेर येणार, त्याच्या हत्तीवर मिरवणूक काढणार, परत असं करू, परत दहशत करणार, परत हे करणार. तर खऱ्या अर्थानं गृहमंत्री आणि म्हणजे जे CM साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेब, त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन या ज्या काही फेसबुकवरच्या पोस्ट आहेत, जे काही ह्यांचे समर्थक आहेत, त्यांना कायद्याचा धाक दाखवून आमचं जे कुटुंब भयभीत आहे त्याला थोडं आधार द्यावा आणि ह्या सगळ्या लोकांवर कारवाई करावी असं आमचं मत आहे आणि आम्ही तशी मागणी देखील लेखी स्वरूपात करणार आहोत. अशा प्रकारे या व्हिडिओतील क्रूरता पाहून कोर्टानेही हे व्हिडिओ आता पुढे दाखवू नका असं सांगितलं. वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केल्याने याची चर्चा होते.
आता पुढील सुनावणीत काय घडतं, जामीन मिळतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण या व्हिडिओचा पुन्हा उल्लेख होणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.